सिद्धार्थ, जी इच्छा होती ते झालं. त्याचसोबत औरंगाबादचं नामांतर झालं आणि ज्यासाठी ही मनसेची रॅली होती त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता? परवानगी का नाकारली जाते आणि तरी देखील मनसेचे नेते कार्यकर्ते ठाम आहेत का? इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध केल्यानंतर सर्वच हिंदुत्ववादी संघटना असतील, पक्ष असतील, त्यांनी विरोध या ठिकाणी समर्थनार्थ रॅली करायला सुरुवात केलेली आहे आणि वातावरण शहराचं बिघडू नये यासाठी पोलीस कुठेच परवानगी देताना दिसत नाही. एकंदरीतच आपण बघतोय की मोठमोठे फ्लेक्स सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत आणि वेगवेगळे स्लोगन्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे एकंदरीतच आपण बघतो की रॅली का परवानगी भेटत नाही तर शहराचं वातावरण बिघडू नये म्हणून कुणाला रॅली दिली जात नाही. 2 मिनिट हे करा की बापू काय म्हणणार, रॅलीला परवानगी तर नाही? परवानगीची आम्हाला गरज नाही. आम्ही रितसरपणे पोलिसांना या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे, रितसर पत्र दिलं होतं आणि आमच्या राजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी जायला आम्हाला परवानगीची गरज नाही. सरकारने या ठिकाणी सांगितलं होतं की 27 मार्च पर्यंत आपल्या हरकती सूचना नोंदवा. त्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून आमचं जे काय म्हणणं आहे, छत्रपती संभाजीनगरला आमचं समर्थन आहे, या समर्थन सांगण्यासाठीच आम्ही आयुक्ताकडे जातोय आणि या ठिकाणी आमच्या राजाच्या नावाला ज्यांनी विरोध केलाय, ज्या एमआयएम नावाच्या चिल्लर संघटनेने विरोध केलाय, जे खासदार गद्दार आहेत, देशद्रोह आहेत, ज्यांनी आमच्या राजाच्या नावाला विरोध केलाय त्यांनी देशद्रोह केलेला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे की त्या खासदारावर आणि त्याच्या बगल बच्चावर या ठिकाणी देशद्रोह अंतर्गत गुन्हे दाखल करावे, त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि आम्हाला परवानगीची काय गरज आहे? गेले 9 दिवस झाला दिवसाढवळ्या तो माणूस या ठिकाणी आपल्या राजाच्या नावाला विरोध करत आंदोलन करतोय. त्यावेळेस प्रशासन का गप्प बसलंय? त्यांनी कॅन्डल मार्च काढला, त्यावेळेस प्रशासन गप्प काय? आणि आम्हाला परवानगीची काय गरज आहे? आमच्या राजाच्या समर्थनार्थ आम्हाला परवानगीची गरज नाही. गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, या ठिकाणून मोर्चा निघणारच. या कोपऱ्यावरच पोलिसांची फार मोठा फौजफाटा उभा आहे. पोलीस तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. संघर्ष आठवड्या आम्ही समर्थनामध्ये निघतोय. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध होऊच कसं काय शकतो? त्या नावाला विरोध होऊच कसं काय शकतो? सरकारने सांगितलेले 27 तारखेपर्यंत तुम्ही समर्थन आणि आक्षेप नोंदवा. आम्ही सरकारने जे सांगितले त्याचं पालन करून आम्ही आमचं समर्थन द्यायला चाललोय. पोलिसांनी अडवलं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही पुढे जाणारच आहोत. निश्चितपणे आपण बघितलं पोलिसांनी सुद्धा मोठी मोर्चेबंदी करून ठेवलेली आहे. मनसे कार्यकर्ते सुद्धा इथून मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम आहेत. निश्चितपणे काही वेळातच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निश्चितपणे होऊ शकतो कारण दोन्ही आपापल्या भूमिका ठाम आहेत. जे